स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानक बंद पडत आहेत। शिवाय भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत। त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत तक्रार करूनही संबंधितांकडून कार्यवाही केली जात नसल्याने मुंबई बस चालक मालक संघटनेने आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली। वारंवार नादुरुस्त होणाऱ्या सुमारे 61 नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। बस चालवत असताना फ्रंट व्हील हॅब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे, क्लच प्रेशर प्लेट रिलीज बेरिंग, क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणे, सायलेन्सर पाईप फुटणे, पुरवठा करणारे पाईप फुटणे, गिअर बॉक्स, ब्रेक लाइनर समस्या अशा अनेक अडचणी नव्या कोऱ्या बस गाड्यांमध्ये आहेत। अशोक लेलँडने विकलेल्या बस या सदोष नसल्याने प्रवासी आणि वाहन चालक सहाय्यक यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। या बस गाड्या बिघाड होऊन बंद पडत आहेत। या बस गाड्यांमधील अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्याने बसला अपघात होण्याची शक्यता बाळगली आहे। खासगी वाहतूक करणाऱ्या या बस गाड्यांमध्ये प्रवासी करणाऱ्यांमध्ये लहान मुले, लहान मुली, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो। मात्र अचानक गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना रस्त्यावर तासनतास अडकून पडावे लागत आहे। वारंवार बिघाडामुळे बस मालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे। शिवाय प्रवाशांकडून चालकांना वारंवार मनस्ताप सहन करावा लागत आहे। याबाबत अनेक वेळा बस मालकांनी संबंधितांना कळून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही। अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा सवाल करीत मुंबई बस मालक संघटनेने माजिवडा येथे आंदोलन केले। यावेळी धावत्या बसमध्ये हब तुटल्यामुळे बसचे होणारे नुकसान कोण सहन करणार, व्यवसायातील तोटा कोण सहन करणार, प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा कर, विमा, बँक दायित्व, ब्रेकडाऊन्समुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम यावर उपाययोजना कोण करणार अशा मागण्या यावेळी या बस मालकांनी केल्या आहेत। मैं मुंबई बस मालक संगठन का प्रतिनिधि केवी शेट्टी, ऐसे यहाँ थाना बस ओनर्स एसोसिएशन में हमारा साथ जुड़ा हुआ है। लास्ट 5 महीने से अशोक लेलैंड का नया प्रोडक्ट यूरो 6 उसमें काफ़ी प्रॉब्लम्स है। गाड़ी हम मुंबई से अगर कहीं ड्रॉप जाने के लिए छोड़ते हैं यहाँ से, हर वक्त रात अपरात्रि का टाइम में गाड़ी कहीं भी जाके ब्रेकडाउन हो जाता है। गाड़ी में जाने वाला लेडीज़, बच्चा, बुजुर्ग आदमी रास्ते में रात को 8-8, 10-10 घंटा पड़ा रहता है। इस वजह से और दूसरी चीज़, ये गाड़ी रास्ते में चलने का लायक ही नहीं है। हर टाइम में आगे का हब टूटता है, कोई गाड़ी को जाके पड़ता है, कभी गियर फेल हो जाता है, कभी इंजन फेल होता है, कभी वायर एंड टायर आइटम एवरी एंड अदर पार्ट्स फेल होते रहते हैं हर दिन। और हमने काफ़ी मीटिंग कर लिया अशोक लेलैंड का सभी टीम से, हमको कोई भी अभी तक सोल्यूशन नहीं आया है। आज इसके लिए हमने लास्ट हमारा डिमांड रखने के लिए आया है। आज हम टाइम लेके जाएगा ये गाड़ी, हम उसका कौन सा जगह छोड़ना है, ये गाड़ी का हमने डिपार्टमेंट को लेटर सबमिट कर देगा। हम आगे का महसूल भरने का हमारा पास ताकत नहीं है, बैंक का पैसा भरने का हमारे पास ताकत नहीं है, और गाड़ी का सर्वेंट को हमारे पास पालने का ताकत नहीं है। इस वजह से हम गाड़ी सरेंडर करने के लिए जगह मांगना और टाइम मांगने के लिए यहाँ आज आए। कंपनी का क्या कहना है? कंपनी अभी तक कोई भी जवाब नहीं दे रहे। रोज हमारे को सबसे पहले बात ये, हम आने से गेट में रोक दिया लास्ट टाइम, सिक्योरिटी को बोल के कोई भी बस ओनर को छोड़ना नहीं, ऐसा बोल के रास्ते में रोक दिया। और अभी आ रहा है तो कोई बात करने को तैयार नहीं है। हमने बताया नेशनल टीम सर्विस एंड सेल्स के बाद हमको मीटिंग कराओ, ये प्रोडक्ट को रिटर्न लो, प्रोडक्ट को रिटर्न ले, वो 2-3 महीने में तुम रास्ते में चलने का लायक ही बनाओ, तब तक के लिए कर्जा उठाओ। हमारा पास कर्जा उठाने का ताकत नहीं है, ये हमारा अभी भी डिमांड है। आज हम वोट मिलने तक हम यहाँ रुका हुआ है। कितनी गाड़ी है टोटल, कितना गाड़ी है? गाड़ी होगा अभी महाराष्ट्र में गाड़ी कितना बिका पता नहीं है, हमारे अंडर में अभी लगभग 150 के आसपास गाड़ियाँ हैं। ये राज्य पर एक्सीडेंट ईच एंड एवरी हर 2-4 दिन में एक गाड़ी एक्सीडेंट। हमारे बस मालिक के ऊपर एफआईआर भी हो चुका है पुलिस स्टेशन में। सांगली में बस ब्रेकडाउन होने से बस मालिक के ऊपर एक्सीडेंट एफआईआर कर रहा है।
गाड़ी मालिक का प्रॉब्लम नहीं है, मैन्युफैक्चरर का प्रॉब्लम है। कंपनी के ऊपर कोई प्रशासन भी एक्टिव नहीं होता। ये सब चाइना प्रोडक्ट डाल के गाड़ी बेच चुका है। सर इसमें सर्विस स्टेशन कुछ है नहीं क्या इधर? सर्विस स्टेशन में सर्विस में एक भी प्रैक्टिकल मैकेनिक है ही नहीं है, क्वालिफाइड मैकेनिक टेक्नीशियन कोई है ही नहीं है। रात का टाइम में अगर हम कॉल सेंटर में कॉल करता है, कम से कम हमको 6 से 8 घंटा मैकेनिक आने में लगता है। तब तक हमारा पैसेंजर, फैमिली, लेडीज, बच्चा लेके वो वॉशरूम का आ जाएगा। पेट का ये क्या है, कौन सा ये सोच के लोगों ने हमारा गाड़ी में जाता है, उसको क्या सर्विस दे? हम अभी क्या मांग रही है? हमारा एक ही डिमांड है, हमारा गाड़ी रिटर्न लो, हमको मुक्त कर दो। ठाण्याच्या कळव्यातील ओम कृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी धोकादायक इमारतीच्या वर्गवारीत असलेल्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील हॉलचा स्लॅब 2ऱ्या मजल्यावर पडला। सदर घटनास्थळी 3 व्यक्तींना दुखापत झाले। 3 व्यक्तींना उपचाराकरिता माऊली हॉस्पिटल कळवा येथे दाखल करण्यात आले आहे। इमारतीमधील रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे। ही घटना मध्यरात्री सुमारे 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। इमारत धोकादायक स्थितीत असल्याने ठाणे महानगरपालिका, कळवा प्रभाग समिती, बांधकाम विभागाचे अधिकारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या आदेशाने पूर्णतः रिकामी करण्यात आली आहे। सदर इमारतीमधील रहिवाशांनी आपापली राहण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात स्वतःच्या नातेवाईकांकडे केले। सदर ओम कृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एकूण अंदाजे 90 ते 100 व्यक्ती राहत होत्या। सदर घटनास्थळी ओम कृष्णा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इमारत धोकादायक स्थितीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मार्फत या इमारतीजवळ धोकापट्टी लावण्यात आली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेस पक्षाचे रमेश कीर विरुद्ध भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्यात सरळ लढत होणार आहे। पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे। या निवडणुकीकरिता शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सरया तर शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे यांच्यासह 25 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। मनसेचे अभिजित पानसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होती की काय अशी स्थिती झाली होती। तर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती। त्यामुळे आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली होती। अखेर काल उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेनेने किशोर जैन, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरया यांनी माघार घेतले। तसेच शिंदे गटाचे श्री मोरे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रमेश कीर आणि श्री डावखरे यांचा सामना होणार आहे। मागील निवडणूक तिरंगी झाली होती। त्या निवडणुकीत श्री डावखरे यांना 32,000पेक्षा जास्त मते मिळाली होती, तर एकत्रित शिवसेनेचे संजय मोरे यांना 24,000पेक्षा जास्त मते मिळाली होती। त्या निवडणुकीत श्री डावखरे दुसऱ्यांदा विजयी झाले होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. पावसाळा सुरू झाला असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे निर्देश नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. महापालिकेसोबतच MMRDA, MSRDC, पोलीस प्रशासन हे सर्व विभाग 24 तास सतर्क राहून संघभावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत नमूद केले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत माजी महापौर मीनाक्षी शिंदे, अशोक वैती, माजी उपमहापौर पल्लवी कदम, राम रेपाळे, देवराम भोईर, नारायण पवार, रमाकांत मडवी यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. या बैठकीत मान्सूनपूर्व नाले सफाई, रस्ते व खड्डे दुरुस्ती, उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन, मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी व उपाययोजना, शहरातील सकल भागाकरिता नियोजन व उपाययोजना, धोकादायक इमारतीबाबत नियोजन, मल निस्सारण व्यवस्था, सफाई व सुरक्षा विषयक उपाययोजना, मशीन होल सफाई, मान्सून कालावधीत वृक्ष संबंधी प्राप्त तक्रारीचे निवारणकरिता केलेल्या उपाययोजना, CCTV कॅमेरा व्यवस्था, मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचे केंद्रीकरण आदीबाबत केलेली कार्यवाही याची माहिती स्लाइड सादरीकरणाच्या माध्यमातून उपायुक्त जी गोडपुरे यांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आज ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामाचा तसंच पावसाळ्याच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. तसेच ठाणे जिल्हा हा राज्यात स्वच्छ व हरित व्हावा यासाठी प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे असे निर्देश श्रीमती सैनिक यांनी यावेळी दिलेत. अपर मुख्य सचिव श्रीमती सैनिक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, पोलीस यांच्यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त शरद पवार, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, ठाणे पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे, उपसंचालक आरोग्य डॉक्टर अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा श्रीमती सैनिक यांनी आढावा घेतला. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.